राजाला पकडल्यानंतर औरंगजेब म्हणतोय, अरे क्यों शंभू राजे क्या हालत है। शंभू राजाचा इतिहास आतापर्यंत पडद्यावरती कधी मांडला गेला नाही। खरंच मी म्हणतोय, बाकीच्या पिक्चर पाहिल्यापेक्षा, बाकीचे वेगळे वेगळे गाणे ऐकल्यापेक्षा एकदा शंभू राजाचा छावा चित्रपट जरूर। अहो लहान लहान मुलं रडतायत दादा त्या थिएटर मध्ये जाऊन की आपला राजा कुठे। सहज मी इंस्टाग्रामला चेक करत असताना एक रील माझ्या डोळ्यासमोर आली। ती मुलगी ढसा ढसा रडत होती की राजा काय गुन्हा झाला होता की आपण सोडून गेला। त्या रील मध्ये ती मुलगी रडत होती, आई बाप तिला समजावत होते, अगर रडू नको, हा चित्रपट आहे, राजांचा इतिहास घडून गेला, पण राजाला का मारलं। राजाला एकच कारण होतं मारण्याचं। औरंगजेब म्हणत होता, अरे क्यों शंभू राजे क्या हालत है, अरे नाही। आणि औरंगजेब म्हणतोय, शंभू राजे आप इस्लाम होंगे, अरे नाही। अरे कुत्र्याला तुकडा टाकला की कुत्रा कसा गोटा घोटतो तशी औलाद नाही माझी। अरे या भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी, जरा मोकळा कर, बघतो तुझ्याकडं। राजांचे डोळे मोठे झाले होते, या डोळ्यात तापलेल्या सळ्या घाला, डागण्या घाला। पहिली शिक्षा दादा, पहिली शिक्षा। पुन्हा 2 दिवसानं शंभूराजे आले आणि पुन्हा औरंगजेब म्हणतोय, अरे शंभूराजे क्या हालत है। आप क्या हालत है। अरे नाही, छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य घडवलं, स्वराज्य घडवलं, वाढवलं। या एका दिवसामध्ये तुझ्या हातात कधी स्वराज्य लागू देणार नाही। नको नको सर, औरंगजेब बोलला, ये गद्दी जबाब वेगळं खूळ लावल्यापेक्षा माझ्या राजांचा इतिहास जरूर लहान लेकरांना शिकवा, हीच विनंती करतो या शाहिराची। आणि आपला मुलगा काय वागतोय, मुलगी काय वागते, एकदा जरूर आपण लक्ष द्या। नाहीतर आपण अनेक चित्रपट बघतात, नको नकोस घडतात। आपण आपला घर, आपला संसार जर आपण सुरक्षित असो, आपला धर्म जर सुरक्षित असेल तर आपणही सुरक्षित राहायला मागे पुढे पाहणार नाही। माझ्या शंभू राजाची पहिले डोळे काढण्यात आले, नंतर जीभ काढण्यात आली, अंगाची चामडी काढली, कोरड्या कुत्र्याला घालण्यात आली। भीमा इंद्रायणीनं टाहू फोडला, टाहू फोडला। रडण्यासाठी कुणी नव्हतं माझ्या राजाला। तो देह भीमा आणि इंद्रायणीच्या टाहूवरती टाकला, अंगाची चामडी काढली, कोरड्या कुत्र्याला घालण्यात आली। दादा रडण्यासाठी कुणी नव्हतं माझ्या राजाला, रडण्यासाठी कोणी नव्हतं। स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, या वात्सल्य माऊलीचे या जगतात कुठे नाही। आणि शंभूराजे एकच मनात विचार करत होते, माझ्या राजांनी जे स्वराज्य घडवलंय त्या औरंगजेबाच्या हातामध्ये कधीही लागू देणार नाही।
माझा देह जरी आज इथे अर्पण झाला तरी पण राजा या औरंग्याच्या पुढे कधी झुकणार नाही. दुसऱ्या हेतूनी जरी आला तो गिळण्या हिंदुस्थान तुलाच बनवतो कब्रस्तान. अरे फक्त शत्रूची मडे गाडण्या जागा मिळते आमची. पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाची. औरंगाबाद नव्हे तर छत्रपती आणि त्या संभाजीनगर मध्ये औरंग्याची कबर काढली ती जागा आहे. पण दुष्ट हेतूने आला गिळण्या हिंदुस्थान तुलाच बनवतो कब्रस्तान इथंच गाडलं. असा माझा राजा होता. आणि म्हणून शाहीर सांगतात सुमी तू माया शाहीर देवानंद माई ज्ञान देणार. पिताजीचा आशीर्वाद असणार. पिताजीचा आशीर्वाद असणार. पिताजीचा आशीर्वाद असणार. म्हणून कळसाला बांधली कळसाला बांधली हे स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. हर हर महादेव झाली गर्जना. हर हर महादेव झाली गर्जना झाले अमर. तुम्हाला कार्यक्रम आवडतोय नक्की.